चला नाश्त्याला उपीट बनवूया. भन्नाट खायचे ना तुम्हाला नाश्त्याला उपीट छान मस्त. उपीट बनवायचं साहित्य बघून घेऊया. भन्नाट बनवायचे आपल्याला. तेल, शेंगदाणे आणि 1 वाटी चाळलेला रवा आहे हा. हळद, मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या, मोहरी आणि जिरे आणि कांदा. आता भन्नाट उपीट बनवायचे आपल्याला नाश्त्यासाठी. बघ, रवा भाजून घेऊया. लाल होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे. चांगला मंद आचेवरती भाजायचा आहे. फास्ट गॅसवरती नाही, मंद आचेवरती भाजायचं, एकदम मंद. आता रवा लाल झालेला आहे, तो भाजून घेतलेला आहे. आता काढून घ्यायचा आहे, म्हणजे लाल झाल्यानंतर उपीट मस्त भन्नाट लागतंय. करपू द्यायचा नाहीये, फक्त लाल आणि मंद आचेवर भाजायचा. जिरे, मिरची, शेंगदाणे, कांदा, कोथिंबीर, हळद आणि मीठ चवीनुसार टाकायचं. आता ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि पाणी छान उकळू द्यायचं. मग त्यानंतर रवा टाकायचा. पाणी छान उकळले, भन्नाट उकळले. आता रवा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. भन्नाट उकळले पाणी. वा छान. आता कसं भन्नाट. आता ह्याला थोडंसं झाकून झाकून ठेवूया थोडंसं 2 मिनिटं. चला आपलं उपीट तयार झालेलं आहे आता. वाव भन्नाट. वास पण किती छान येते. वाव कसं झालंय मोकळं मोकळं. वाव किती छान. चला आता भन्नाट खायला. मस्त लिंबू, मिरची, कांदा, टमाटे. कसं भन्नाट झाले उपीट. लिंबू पिळून घेते त्याच्यावरती. भन्नाट. भन्नाट झाले भन्नाट. भन्नाट मिरची. वाव एक नंबर उपीट.